श्री गणेशाय नमः. नवरात्री योग्य फल प्राप्तीसाठी काय काय करावे, किती कुमारिका पूजन करावे, कोणता नैवेद्य कोणत्या दिवशी दाखवावा, हे पुढील प्रमाणे. श्री गणेशाय नमः. देवीचे नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे. आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृश्य शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते. शारदीय नवरात्र 4 प्रकारे साजरे केले जाते. 1. प्रतिपदा ते नवमी संपूर्ण नवरात्र. 2. प्रतिपदा ते सप्तमी सप्तरात्री व्रत. 3. पंचमी ते नवमी पंचरात्री व्रत. 4. सप्तमी ते नवमी त्रिरात्री व्रत. नवरात्रीची प्रमुख 5 अंगे सांगितली आहेत. 1. देवता स्थापन. 2. मालाबंधन. 3. नंदादीप म्हणजेच अखंड दीप. 4. कुमारिका पूजन. 5. सप्तशती पाठ वाचन. काही जणांकडे वेदिका म्हणजेच शेत स्थापना करतात. त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात 1 वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास 2 समया लावाव्यात. नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा 108 किंवा 1008 वेळा जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम वाचावे. नवरात्रात मालाबंधन करताना म्हणजेच माळ बांधताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी. कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे. आपल्या ऋषीमुनींनी स्कंद पुराणात कुमारिकेच्या वयानुसार कुमारिकेचे 9 प्रकार सांगितले आहेत. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षांची रोहिणी, 6 वर्षांची काली, 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी, 9 वर्षांची दुर्गा, 10 वर्षाची सुभद्रा. आपल्यास ज्या फळाची अपेक्षा असेल त्यानुसार किती कुमारिकांचे पूजन करावे ते शास्त्रात सांगितले आहे. ते खालीलप्रमाणे. 1. कुमारिका पूजन ऐश्वर्य प्राप्ती. 2. कुमारिका पूजन भोग व मोक्ष प्राप्ती. 3. कुमारिका पूजन धर्म व अर्थ प्राप्ती. 4. कुमारिका पूजन राज्यपद प्राप्ती. 5. कुमारिका पूजन विद्या प्राप्ती. 6. कुमारिका पूजन षटकर्म सिद्धी. 7. कुमारिका पूजन राज्य प्राप्ती. 8. कुमारिका पूजन संपत्ती. 9. कुमारिका पूजन पृथ्वीचे राज्य मिळते. नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन. दुःस्वप्न उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी महात्म्य सांगते. नवचंडी, सतचंडी, सहस्रचंडी असे मोठे अनुष्ठान ह्या पुण्यकाळात नवरात्रीमध्ये पाठ केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. विशेष महत्त्व सांगितले आहे. आश्विन महिन्यातील अष्टमीस देवीचे अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात. नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे. ते पुढील प्रमाणे. रविवारी पायस म्हणजे खीर, सोमवारी गायीचे तूप, मंगळवारी केळी, बुधवारी लोणी,
गुरुवारी खडीसाखर, शुक्रवारी साखर, शनिवारी गाईचे तूप. नवरात्रात प्रामुख्याने नवार्ण मंत्र जप अथवा दुर्गा सप्तशती पाठ अथवा दुर्गा स्तोत्र अथवा महालक्ष्मी अष्टक अथवा कनकधारा स्तोत्र अथवा रामरक्षा अथवा देवप्राथ स्तोत्र अथवा श्रीसूक्त अथवा शूलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठण करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा. 1. सात्विक अन्नाचे सेवन अर्थात शक्यतो फळांना वर्ज्य करावे. 2. ब्रह्मचर्य पालन. 3. दाढी व कटिंग करू नये. 4. गादीवर पलंगावर न झोपणे. नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो. टिप: नवरात्र उत्सवात महिलांनी विशिष्ट रंगाची साडी नेसायलाच पाहिजे असे काही वर्तमानपत्रात लिहिले जाते, परंतु त्यास कुठलाही शास्त्राधार नाही. स्वच्छ आणि पारंपरिक वस्त्र असावे एवढेच. देवीसाठी मात्र वारानुसार आपण वस्त्र नेसावू शकतात, पण तोच रंग स्वतःसाठी पाहिजे असं काही बंधन नाही. धन्यवाद.